महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संतांची ओळख इथे करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम पहिले संत आहेत संत गाडगेबाबा। संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे 13 फेब्रुवारी 1876 झाला। त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासून गुरे राखणे, नांगर चालवणे अशी कामे ते करत। 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला। त्यांनी तीर्थाटन केले। ते महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत व समाजसुधारक होते। अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरा यांचा विरोध करून कीर्तनाद्वारे त्यांनी लोकजागृती केली। चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाधीन होऊ नका, देवाच्या नावाने प्राण्याची हत्या करू नका हा उपदेश ते लोकांना करत। यानंतरचे संत आहेत संत तुकाराम। संत तुकाराम यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला झाला। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। अशा प्रकारचे अभंग तुकारामांनी जनस माणसात सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला। ते साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते। अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली। संत नामदेव। संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते। त्यांचे आडनाव रेडेकर असे होते। ते मराठी भाषामधील सर्वाधिक जुन्या काळातील कवीपैकी एक होते। शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबात नेणारे आद्य प्रचारक होते। संत नामदेव हे संत ज्ञानेश्वराच्या कालखंडात होऊन गेले। आपल्या कीर्तनामुळे ते प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावत अशी त्यांची कीर्ती होती। ते मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असून त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 झाला। संत तुकडोजी महाराज, ज्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते, त्या तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगडे असे होते। त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये यावली जिल्हा अमरावती येथे झाला। अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला। आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले। त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली। त्यांनी इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली। खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते। संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतो। त्यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी असे होते। त्यांचा जन्म 1275 पैठणजवळ आपेगाव या गावात झाला। त्यांनी पत्नीच्या संमतीने सांसारिक जीवनाचा त्याग करून काशीला निघून गेले। पंढरपूर येथे संत नामदेवाशी भेट झाली आणि दोघांनी मिळून विविध पवित्र केंद्राची तीर्थयात्रा केली। ज्ञानेश्वर हे मराठी भाषेत लेखन करणारे पहिले ज्ञात तत्वज्ञानी होते। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी रचली। संत रामदास। संत रामदासाचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते। त्यांचा जन्म 24 मार्च 1608 जांब या गावी झाला। ते महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते। 7 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले। घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण त्यांचे लक्ष घरात लागत नव्हते। ते फार खोडकर होते। त्यांना ताड्यावर आणण्यासाठी 12व्या वर्षी त्यांचे लग्न ठरवण्यात आले। मात्र शुभमंगल सावधान हा शब्द उच्चारताच ते लग्न मंडपातून पळून गेले। लोकांनी त्यांचा पाठलाग केला, पण त्यांनी नदी गाठली व खोल डोहातोडी मारली। त्यांनी मनाचे श्लोक रचले व त्यातून जनजागृती केली। संत एकनाथ। वारकरी संप्रदायातील एक संत म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला। त्यांना आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही। एकनाथाचे पालनपोषण त्यांच्या आजी आजोबांनी केले। चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होते। ज्ञानेश्वरानंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथाचा जन्म झाला। बळे दार उघड असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड,
जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संत कवी, पंत कवी व दंत कवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. संत चोखामेळा 14व्या शतकातील महाराष्ट्रातील एक हिंदू संत होते. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा या गावात झाला. महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. एकदा पंढरपूरला त्यांनी संत नामदेवाचे कीर्तन ऐकले व त्यामुळे खूप प्रभावित झाले. पुढे त्यांनी अनेक अभंग रचले. त्यांची समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर आहे.